आजकालच्या दिवसांमध्ये तुम्हाला न्यूज बघायला भेटत असेल की केमिकलच्या यूजमुळे खूप माणसांचे जीव गेलेत. तर त्याचं मेन रिझन काय आहे? फळांवर केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड अप्लाय केल्यामुळे. शेतकरी आजकाल काय करतोय की प्रोडक्शन यील्ड वाढवण्यासाठी एक्सेस अमाऊंट मध्ये केमिकल्स वापरतोय, ज्यामुळे आपल्या शरीरावर हानी पोहोचते. लाईक डायबिटीज, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, परत लहान मुलांना मूर्छा सारख्या रोग होत आहेत आणि इत्यादी होत आहेत. त्याचं मेन रिझन ह्या फळांवर अप्लाय केलेलं पेस्टिसाइड, फंगिसाइड आहे. मग त्यावर आम्ही असा उपाय काढलाय की ऍटमॉस्फिअर मधला जो ऑक्सिजन आहे त्याचा आम्ही ब्रेकडाऊन करतो आणि त्या ब्रेकडाऊन केल्यानंतर नेसंट ऑक्सिजन तयार होतो. तो नेसंट ऑक्सिजन ओटोबरोबर कंबाईन झाल्यावर ओझोन तयार होतो. ओझोन गॅस हा पॉवरफुल डिसइन्फेक्टंट आहे. तो सॅनिटायझर आहे, सॅनिटायझर म्हणून यूज केला जातो आणि वाईड रेंजवर मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर इफेक्टिव्ह आहे, म्हणजे डिस्ट्रॉय करतो त्यांना. मग असा सेटअप आहे. मग आम्हाला 12वीला एक चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्यामध्ये व्हॅन्डिग्रा प्रेडेटर म्हणून एक ऍप्लिकेशन आहे. त्याचं यूज प्रोसेस सांगतो मी तुम्हाला. जेव्हा आम्ही 220 वोल्ट AC करंट सप्लाय करतो त्यामध्ये. येस, म्हणजे आता बघा एअर पंप आहे. एअर पंप ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन गॅस घेऊन येणार. ही करोना डिस्चार्ज ट्यूब आहे जे व्हॅन्डिग्राफ जनरेटरवर बेस्ड आहे. म्हणजे यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स आहेत. जेव्हा AC करंट 220 वॉट सप्लाय करतो तेव्हा यामध्ये चार्ज क्रिएट होतात जे स्पार्क क्रिएट करतात. स्पार्क क्रिएट झाल्यानंतर जो गॅस सप्लाय करतो तो स्पार्कच्या द्वारे O2चं ब्रेकडाऊन होतं नॅसेंट ऑक्सिजन मध्ये. नॅसेंट ऑक्सिजन O2 बरोबर रिएक्ट होऊन O3 बनवतो आणि O3 गॅस एअर पंपच्या द्वारे आम्ही वॉटर मध्ये मिक्स करतो. हा एअर स्टोन आहे, पोरस दगड आहे. हा तुम्हाला फिश टँक मध्ये बघायला भेटतो. फिश टँक मध्ये याचा यूज होतो ऑक्सिजन वॉटर मध्ये मिक्स करण्याचं. तसंच आम्ही ओझोन गॅस वॉटर मध्ये मिक्स करतो. यामध्ये भाज्या टाकल्यानंतर कमीत कमी 8 मिनिटांमध्ये त्याच्यावरची फर्टिलायझर, पेस्टिसाइडची लेअर ही पूर्णपणे डिस्ट्रॉय करते आणि वॉटर मधून ते वेपराइज होतात. ह्याचा आणखीन एक यूज आहे, सीवेज वॉटर क्लीन करतं. परत ऍज अ एअर प्युरिफायर सुद्धा आपण वापरू शकतो. हे हाय पॉवर सोर्स आहे, कॅपॅसिटर जोडले तुम्ही, म्हणजे कंटिन्युअस करंट फ्लो राहायला पाहिजे, नाहीतर हे डॅमेज होईल. त्यासाठी नाही भेटत, कारण यामध्ये सर इलेक्ट्रोड्स आहेत. हे तुम्हाला मी सांगितलंच व्हॅन्डिग्राफ जनरेटर बेस्ड आहे, इलेक्ट्रिक चार्ज निर्माण करतं. तसे भेटत नाही. निव्वळ रक्कम सर खर्च 2000 रुपये येतो. येस, थँक्यू.